नमस्कार. मार्केटिंग म्हटलं की काही पारंपरिक कल्पना कायमच नेहमी पुढे केल्या जातात. बहुतांशी सगळेच लोक मार्केटिंगबद्दल बोलतात आणि मार्केटिंग म्हणजे काय ते सांगण्याचा प्रयत्न करतात. पण खरी गंमत अशी आहे की आपण ज्याला न्यू नॉर्मल पिरियड असं म्हणतो, हा जो नवीन विषय सुरू झालेला आहे आणि नवीन काळ तयार झालेला आहे, विशेषतः कोरोना नंतरच्या भागामध्ये, तर सगळीकडेच मार्केट्स जे आहेत ती डिसरप्ट झालेली आहेत, विस्कळीत झालेली आहेत. त्यामुळे कुठल्या एका विशिष्ट पद्धतीने एखादी वस्तू विकली जाते, खप वाढतो, मागणी किंवा इतर काही फरक पडतो याचा अंदाज येईना झाला आहे. जे यातले पंडित आहेत ते ठरलेल्याच काही गोष्टी मनाशी धरून हे असेच चालते असे म्हणून मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि याच्यामध्ये मोठे मोठे कन्झ्युमर प्रोडक्ट्स असतील किंवा इतर मोठ्या ट्रान्सनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्या असतील, हेच नव्हे तर अगदी फायनान्समध्ये, बँकांच्यामध्ये, इन्शुरन्समध्ये सुद्धा या प्रकारचे विचार करणारे लोक आहेत. आणि मग मनाप्रमाणे त्याचे रिझल्ट्स येत नाहीत, मनाप्रमाणे विक्री होत नाही, मनाप्रमाणे नफा मिळत नाही. यामुळे एक प्रकारची अस्थिरता आणि अस्वास्थ्य सगळीकडे. या सगळ्याला मार्केटिंगमधील मानसिक मेंटल मॉडेल्स आणि बायसेस असं म्हणतात. याची काही तत्व आहेत खरं तर, आणि आपण सुद्धा पारंपरिक मार्केटिंग आणि ठराविक ठरलेले 4 तज्ज्ञ, त्यांची पुस्तकं, त्यांच्यापासून तयार झालेला एक विशिष्ट अभ्यासक्रम आणि तो शिकलेले हजारो MBAs याच्यावर आधारित जर मार्केटिंग करत राहिलो तर कदाचित आपण या स्पर्धेमध्ये कधीच बाहेर फेकले जाऊ हे या लोकांना कळत नाही. त्यामुळे आपलेच म्हणणे बरोबर आहे हे आपल्या मनातील मार्केटिंग मॉडेल्सच्या आणि पूर्वग्रहांच्या आधारावरती हे लोक बोलत असतात. उदाहरणार्थ, रेसिप्रोसिटी हे एक तत्व आहे ज्याच्यामध्ये परस्परता असं म्हणतात. एखादी कंपनी मोफत सॅम्पल देते आणि मग ग्राहक म्हणतो मला काहीतरी परत द्यावंच लागेल. आता इथे बायस म्हणजे पूर्वग्रह काय असतो की परतफेडीचा दबाव नक्की ग्राहकावरती पडेल आणि त्यामुळे तो खरेदी करेल असे मला वाटते. मग अर्थात अशा स्कीम करणाऱ्या सगळ्या लोकांना खरोखरच सॅम्पल दिल्यानंतर तेवढे लोक खरेदी करतात का, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. आणखीन एक मुद्दा अगदी जोमाने मांडला जातो, त्याला स्कॅर्सिटी म्हणतात, अभावाची भावना. मुद्दामून उदाहरणच द्यायचं झालं तर असं दिलेलं असतं की फक्त 24 तासांसाठी ऑफर आहे. म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट असं ज्याला म्हणतात, हा एक पूर्वग्रह आहे आणि म्हणून मग लोक घाईने निर्णय घेतात. पण आजच्या क्लायमेट चेंजच्या वातावरणामध्ये हवामान बदलामुळे लोकांच्या मनोवृत्तीवर होणाऱ्या परिणामांचा विचार करतात. इतक्या घाईघाईने लोक खरोखर खरेदी करायला जातात का हो, हाही प्रश्न विचारला पाहिजे. सोशल प्रूफ नावाचं एक मेंटल मॉडेल आहे, एक मानसिक कल्पना आहे. सामाजिक पुरावा असतो. म्हणजे उदाहरणार्थ माहिती देताना जाहिरातीत सांगतात की 10,000 लोकांनी हे उत्पादन वापरलेलं आहे आणि याबद्दलचा एक पूर्वग्रह असा असतो की जे लोक इतर लोक करत आहेत किंवा जे इतर करत आहेत तेच ते करत राहतात म्हणून. आता याला बँड वॅगन इफेक्ट असं म्हणतात. याचा बरा आणि वाईट दोन्ही परिणाम होत असतात. खरोखर यामुळे लोक विकत घेतील का, हा सुद्धा एक मुद्दा आहे. आजकाल मोबाईलच्या जगामध्ये इतकी अतिव्यक्तिवादीपणाची शिसारी येईल एवढी वाटचाल चालू आहे की लोकांना इतर करतील तसं काही करण्याची इच्छाच नसते खरं. आणखीन एक मुद्दा येतो ज्याला म्हणतात अँकरिंग. म्हणजे मूळ किंमत आहे 5,000 रुपये, पण ऑफरमध्ये तुम्हाला कमी करून दिली. तुलना केल्यावरती स्वस्त आहे असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळे मग खरेदी करण्यासाठी सुलभ होतं आणि मग आपल्याला वाटतं चला असू द्या, आपण काही इतके पैसे नव्हते पण इतक्या कमी याच्यामध्ये मिळालं म्हणून मी घेऊन टाकतो. 5वी संकल्पना या संदर्भात मेंटल मॉडेल म्हणून नेहमी लोक वापरतात, त्याला म्हणतात फ्रेमिंग. म्हणजे 95% फॅट फ्री अशी जाहिरात करायची. आता यामध्ये 5% फॅट असं लिहिलं असतं तर चाललं असतं की नाही, पण त्याचा प्रभाव वेगळा झाला असतो. त्यामुळं याच्यात सुद्धा एक प्रकारचा बायस असा आहे की माहिती सादर करण्याची पद्धत सुद्धा प्रभाव टाकते. आणखीन नवीन एक जास्त वापरला जाणारा कन्सेप्ट म्हणजे लॉस ॲव्हर्जन, गमावण्याची भीती. आज जर खरेदी केली नाही तर तुम्ही संधी गमवाल. फोनवरून कॉल करणारे अनेक वेबसाईटचे लोक, सॉफ्टवेअर विकणारे लोक, इन्शुरन्स विकणारे लोक कायम सांगतात की आता जर तुम्ही नाही म्हणाला तर मग पुढे मी काही करू शकणार नाही. आता हा सुद्धा जो आहे हा दृष्टिकोन कंपन्या वापरतात. याचं कारण की ग्राहकांच्या निर्णय प्रक्रियेवर अतिशय प्रभावीपणे मानसशास्त्रीय तत्वे वापरून त्यांनी केलेले असते. पण हे सगळेच्या सगळे प्रकार खरोखरच उपयोगी ठरतात
ठरतात का आणि आता ते प्रत्येक प्रॉडक्टप्रमाणे त्याच्या प्रकाराप्रमाणे खरोखर प्रत्येक वेळेला तसेच यश देतात का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि यासाठी याला पुष्टीकरण पूर्वग्रह म्हणजे कॉग्निटिव्ह किंवा कन्फर्मेशन बायस अशा पद्धतीने सुद्धा बघितले जातात. लोक त्याच गोष्टी शोधतात ज्या त्यांच्या आधीच्या विश्वासाला समर्थन देतात. मार्केटिंगमध्ये असा विश्वास ठेवणे हेच बळकट करण्याचे काम केले जाते. बँड वॅगन इफेक्टमध्ये सगळे हेच खरेदी करतायत म्हणजे म्हणून मग सगळेच लोक तिकडे जातात. अधिकाराच्या पूर्वग्रहामध्ये अथॉरिटी बायसमध्ये कोणीतरी मोठी व्यक्ती सांगते, प्रसिद्ध व्यक्ती सांगते की मी उत्पादन वापरलं आणि मग लोक विश्वास ठेवतात. अवेलेबिलिटीच्या पूर्वग्रहामध्ये, उपलब्धतेमध्ये, अवेलेबिलिटी इरॅस्टिकमध्ये मेंदूत सहज आठवणीत येणाऱ्या गोष्टी अधिक खऱ्या वाटतात आणि म्हणून सततची जाहिरात सारखी प्रभाव टाकते. हायपरबॉलिक डिस्काउंटिंग ज्याला म्हणतात की तात्काळ बक्षीस देण्याची गोष्ट आहे. तात्काळ बक्षिसाची प्राधान्यता इथे सुद्धा आत्ताच खरेदी करा आणि नंतर पैसे द्या, यामुळे सुद्धा लोक एकदम प्रभावी होतात. आणि झिरो रिस्क बायस, शून्य जोखीम पूर्वसंग्रह, ज्यांना कोणाला धोका वाटत नाही अशा पर्यायांची निवड त्यामुळेच लोक करतात. फ्री रिटर्न, गॅरंटी अशा ऑफर्स आकर्षक वाटतात. Amazon पर 90% का डिस्काउंट. Amazon या फिर Flipkart पर कई बार प्रोडक्ट की प्राइस 90% तक ड्रॉप हो जाती है, जिसमें 1000 में मोबाइल मिल सकता है और 3000 में LED और भी कई सारी चीजें. लेकिन ये डील्स आपको डायरेक्ट Amazon या फिर Flipkart पर नहीं मिलेगी. इसके लिए आपको टेलीग्राम चैनल को ज्वाइन करना पड़ेगा, जिसकी लिंक मिल जाएगी बायो में. तो फटाफट से जाओ, ज्वाइन कर लो. याचा एक अभ्यास म्हणून हे ठीक आहे, परंतु प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणी एखादे उत्पादन किंवा सेवा विकत असताना या मेंटल मॉडेलचा आणि आपलं मार्केट, आपला प्रोडक्ट आणि आपलं भौगोलिक ठिकाण यांचा खूप काही संबंध असतो. याचा विचार न करताच तुम्ही धंदा करत असाल तर मला वाटतं की तुम्ही फक्त मार्केटिंग असे बोलत राहता, पण तुम्हाला मार्केटिंग येत नाही. काय